बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 24 जून 2024. सर्वशक्तिमान, मी अल्फा आणि ओमेगा आहे, आरंभ आणि शेवट आहे. प्रभू म्हणतो, कोण आहे आणि कोण होता आणि कोण येणार आहे. सर्वशक्तिमान. प्रकटीकरण 1 अध्याय 8 वचन. आपण ज्या देवावर विश्वास ठेवतो तो कोण आहे. आपला प्रिय परमेश्वर कसा आहे या संदर्भातले 4 महत्त्वाचे खुलासे. प्रथम, तो आहे आणि होता आणि येणारे आहे. दुसरे म्हणजे तो सर्वशक्तिमान देव आहे. तिसरे, तो अल्फा आणि ओमेगा. आणि चौथे, तो आरंभ आणि शेवट आहे. कित्याला अनेक पैलू असतात. जेव्हा हिरा तेजस्वी प्रकाशपर्यंत धरला जातो तेव्हा प्रत्येक बाजू वेगळ्या प्रकारे प्रतिबिंबित होईल. त्याचप्रमाणे भागवताची अनेक नावे आहेत आणि त्यातील प्रत्येक नाव त्यांचा स्वभाव व्यक्त करते. प्रभूची जवळपास 272 नावे आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे सर्वशक्तिमान देव. देवाची सर्व गोष्टींवर प्रभुत्व आणि अधिकार आहे. तो त्यांची पराक्रमाने महान आहे. सर्वशक्तिमान देव याला हिब्रूमध्ये एल शदाई असे संबोधले जाते. जेव्हा परमेश्वर अब्रामला प्रकट झाला तेव्हा तो म्हणाला, मी सर्वशक्तिमान देव आहे, माझ्यापुढे चाल आणि निर्दोष हो. उत्पत्ती 17 अध्याय 1 वचन. जेहोवा सबाथ या नावाचाही 2 अर्थ आहे. याचा अर्थ स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व सैन्याचे नेतृत्व करणारा आहे. सर्वशक्तिमान देव माझा आहे आणि ज्याने मृत्यूवर विजय मिळवला तो माझे जीवन बनला आहे. सर्वशक्तिमान देव त्यांच्या असीम शक्तीचा एक भाग आपल्यावर त्यांच्या मुलांना देतो. मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझी मुले व मुली व्हावेल, असे सर्वशक्तिमान प्रभू म्हणतो. दुसरी कोरिंथियर 8 अध्याय 18 वचन. सर्वशक्तिमान देवाने तुम्हाला दिलेली शक्ती वापरा. प्रभू म्हणतो, बघा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना पाय दुडवण्याची आणि शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार देतो आणि काहीही तुम्हाला इजा करणार नाही. लूक 10 अध्याय 19 वचन. त्यामुळे तुम्हाला अंधाराच्या किंवा सैतानाच्या कोणत्याही शक्तीला घाबरण्याची गरज नाही. त्या दिवशी रोमच्या राजाने स्वतःला खूप शक्तिशाली असल्याचे दाखवले. त्याने जगाचा बराचसा भाग जिंकला आणि त्याने स्वतःला देव आवडत असल्याचे दाखवले. पण त्या राजाचा अंत पाहिला तर त्यापैकी बहुतेक जण मानसिक दृष्ट्या विस्कळीत व वेडे झालेले दिसतात. जेव्हा त्यांनी राज्य केले तेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती, परंतु त्यांच्याकडे सर्वशक्तिमान नव्हते. रोमन साम्राज्यात ख्रिश्चनाने नीच समजले जात असे तरीही सर्वशक्तिमान देवाने त्यांचे रक्षण केले. छोट्या कल्पा घाबरू नकोस देवाचे मुलांनो, आजही तो राजा सर्वशक्तिमान देव म्हणून राज्य करतो. पुढील ध्यानासाठी श्लोक. सर्वशक्तिमानासाठी आपण त्याला शोधू शकत नाही. तो सामर्थ्य, न्याय आणि विपुल न्याय यात उत्कृष्ट आहे. तो जुलूम करत नाही. अय्यूब 37 अध्याय 23 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी जॉब 1 अध्याय 2 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 7 अध्याय 22 वचन ते 43 वचन. धन्यवाद.